नमस्कार. आपण आज पाहणार आहोत राज्यातील सरकारी शाळांमध्ये CBSE अभ्यासक्रम कसा राबवला जाणार आहे आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये CBSE अभ्यासक्रम राबवण्याची सरकारनं घोषणा केलेली. आता याचं सरकार नक्की कशी कार्यवाही करणार आहे ते आपण थोडक्यात पाहूया. तर पहा, महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये CBSE पॅटर्न राबवण्याची शालेय शिक्षण मंत्र्यांनी घोषणा केली. महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये CBSE पॅटर्न लागू करण्याचा हा शैक्षणिक क्षेत्रामधील मोठा बदल आहे आणि या बदलामुळं किंवा हा जो पॅटर्न लागू केल्यामुळं विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील जो अभ्यासक्रम, ज्या अभ्यासक्रमाचा व्यापक अभ्यासक्रमाचा लाभ या विद्यार्थ्यांना मिळणार आहे, त्यांची गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे. अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती आणि मूल्यमापन यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार. आणि न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 नुसारच हे ठरलं होतं. त्यानुसार त्याची कार्यवाही राज्य सरकार आता करणार आहे आणि त्या एक सकारात्मक सुधारणा अभ्यासक्रमामध्ये, शालेय अभ्यासक्रमामध्ये होताना आपल्याला पाहतोय. तर हा जो CBSE हा पॅटर्नचा मुख्य उद्देश काय, का राबवायचा आहे, तर महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेमध्ये सगळ्याच शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या तर्कशक्ती आणि आकलन क्षमता विकसित करायची, जी राष्ट्रीय स्तरावरील शिक्षण पद्धतींशी जुळून घ्यायची. राज्य एक स्टेट बोर्ड आहे आणि एक सेंट्रल बोर्ड आहे. तर सेंट्रल बोर्डाशी राष्ट्रीय स्तरावरील जी शिक्षण पद्धती त्या पद्धतींशी जुळून घ्यायचे आणि विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनवायचे, की UPSC MPSC यांच्यासाठी की जो CBSEचा पॅटर्न जो आहे CBSEचा, त्यामधील विद्यार्थी जास्त असं दिसून आलं आहे किंवा तो अभ्यासक्रम फास्ट असतो, व्यापक असतो. तर त्या स्पर्धा परीक्षांसाठी पहिल्यापासूनच विद्यार्थ्यांची पाया त्यांचा तयार करायचा आहे. शिक्षणामध्ये प्रॅक्टिकल आणि ॲक्टिव्ह लर्निंग पद्धतीचा वापर करायचा आहे. हे मुख्य उद्देश घेऊन महाराष्ट्र राज्य सरकारनं जिल्हा परिषद शाळांमध्येच CBSEचा पॅटर्न राबवण्याचं ठरवलं आहे. आता या अंमलबजावणी कशी होणार आहे, तर याच्या अंमलबजावणीचे 4 टप्पे आहेत. 2025-26 म्हणजे या वर्षी फक्त इयत्ता पहिलीसाठी हा अभ्यासक्रम लागू होणार आहे. 2026-27 मध्ये पुढच्या वर्षी तो दुसरी, तिसरी, चौथी आणि 6वी या वर्गांमध्ये हा पॅटर्न राबवला जाणार आहे. 2027-28 मध्ये 5वी, 7वी, 9वी आणि 11वी या वर्गांसाठीही CBSE हा पॅटर्न राबवला जाईल. 2028 आणि 29 मध्ये अंतिम टप्प्यामध्ये 8वी, 10वी आणि 12वी साठी पूर्णपणे CBSEचा आधारित अभ्यासक्रम, त्या आधारित परीक्षा पद्धती, मूल्यमापन तंत्र हे सगळे लागू केली जाणार आहेत. याच्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे काय आहेत, तर बघा, NCERTच्या नवीन पाठ्यपुस्तकांचा समावेश ZP शाळांमध्ये होणार आहे. CBSE परीक्षा पद्धतीनुसार प्रश्नांचा दर्जा सुधारला जाणार आहे. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी यामुळं मिळणार आहे. सरकारचा उद्देश स्पष्ट आहे की महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचं शिक्षण मिळावं व हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देखील CBSE शिक्षणाचा लाभ मिळावा. जे शहरामध्ये, तर शहरामध्ये काही शाळा तोटकेच्या CBSE पॅटर्न राबवतात, CBSEचा अभ्यासक्रम तो असतो, पण ग्रामीण भागातील मुलांना त्यांच्या परिस्थितीनुसार किंवा त्यांना त्या सुविधा उपलब्ध होत नाहीत, तर त्या सुविधा ह्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देखील उपलब्ध करून देण्याचा सरकारचा उद्देश आहे. तो या वर्षीपासून 2025-26 शैक्षणिक वर्ष जून तो सुरू करण्यात येते. त्याच्या CBSEमध्ये काही परीक्षा पद्धती किंवा त्यांच्या शाळांच्या वेळी सरकार कसं ॲडजस्ट करते ते पाहूया, किंवा स्थानिक परिस्थितीनुसार काय निर्णय घेतोय हे आपल्याला दिसेलच. ह्या वर्षीच तो राबवला जातोय, त्यामुळं सरकार याच्यामध्ये काय बदल करत राहणार, जसा स्थानिक परिस्थितीशी जुळून घेता येईल अभ्यासक्रम राबवायचा, पण तो त्याचप्रमाणे, किंवा मार्चमध्ये परीक्षा, एप्रिलमध्ये शाळा, परत 1 महिना सुट्टी, परत असं ते आता सरकार कसं नियोजन करतं किंवा काय त्यासाठी योजना आखते त्यानुसार ते राबवलं होणार आहे. प्रथमतः सगळ्यात महत्त्वाचं की अभ्यासक्रम तर सुरू होणार आहे, त्या येणाऱ्या त्या संदर्भानं गोष्टी तर त्यामध्ये काही बदल होऊ शकतो. CBSEच्या पॅटर्नची टप्प्याटप्प्यानं अंमलबजावणी ही महाराष्ट्राच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये होणार आहे आणि ही
पॅटर्न लागू करण्याची प्रक्रिया ही टप्प्याटप्प्यानं पूर्ण होणार आहे. ती 4 टप्प्यांमध्ये पूर्ण केली जाणार आहे. जवळजवळ 2025 पासून 29पर्यंत हळूहळू हा बदल या नवीन शिक्षण पद्धतीमध्ये होणार आहे आणि त्यानुसार शिक्षण विस्तार होत जाणार आहे. आता हे पाठ्यपुस्तक आणि अभ्यासक्रम हे कसे असणार आहेत, तर CBSE पॅटर्न लागू करताना राज्य मंडळाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र सरकारनं हे सुद्धा स्पष्ट केलं आहे की NCERTच्या पुस्तकांचा आधार घेत राज्याच्या शैक्षणिक गरजांनुसार सुधारित अभ्यासक्रम तयार केला जाणार आहे. कसा असेल नवीन अभ्यासक्रम, तर या नवीन अभ्यासक्रम आता जसा स्टेट बोर्डाचा अभ्यासक्रम बालभारती स्वतंत्र पाठ्यपुस्तकं तयार करेल जी NCERTच्या अभ्यासक्रमाशी सुसंगत असेल. की बालभारतीच पाठ्यपुस्तकं तयार करेल पण ती पाठ्यपुस्तकं NCERTच्या अभ्यासक्रमाशी सुसंगत असतील. महाराष्ट्रातील सामाजिक सांस्कृतिक संदर्भ लक्षात घेऊन SCERTच्या नव्या अभ्यासक्रमावर ते काम करते. आता महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भ सुद्धा याच्यामध्ये लक्षात घ्यावा लागणार आहे. इयत्ता पहिलीच्या नवीन पुस्तकांची तयारी सुरू असून टप्प्याटप्प्याने इतर वर्गांसाठी सुद्धा हा अभ्यासक्रम येणार आहे. विद्यार्थ्यांच्या संपूर्ण बौद्धिक, मानसिक आणि त्यांचं कौशल्य विकास यावर भर देणारा आधुनिक शिक्षण पद्धतीचा समावेश असणारा हा अभ्यासक्रम असणार आहे. स्थानिक भाषा आणि संकल्पनांसह हा अभ्यासक्रम तयार होणार आहे की स्थानिक परिस्थितीशी, स्थानिक जीवनाशी सुद्धा नाळ जोडली जाणार आहे. त्यामुळे जरी CBSE हा पॅटर्न असला तरी महाराष्ट्राच्या शैक्षणिक गरजांनुसार सुधारित शिक्षण मिळणार आहे. तसंच राज्यमंडळ बंद होणार आहे का, तर नाही, राज्यमंडळ बंद होणार नाही. हे ज्यावेळी विचारलं गेलं तेव्हा शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं की महाराष्ट्र राज्यमंडळ काही बंद होणार नाही. CBSEचा पॅटर्न स्वीकारला जाईल पण SSC आणि HSC परीक्षा राज्यमंडळच घेणार आहे. पालक आणि विद्यार्थ्यांवर कोणतंही बंधन असणार नाही की त्यांनी म्हणजेच CBSE किंवा राज्यमंडळाचा अभ्यासक्रम निवडण्याचा त्यांना काही दिवस किंवा पर्याय खुला करून देणार आहे. इतिहास, भूगोल आणि मराठीचा तर बघा, महाराष्ट्राच्या संस्कृतीला विशेष महत्त्व दिलं जाणार आहे. त्यामध्ये इतिहास, महाराष्ट्रातील संत, समाजसुधारक आणि ऐतिहासिक व्यक्तींचा अभ्यासक्रमामध्ये त्या व्यक्तींना प्राधान्य दिलं जाईल. भूगोलामध्ये राज्याचं पर्यावरण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये जी महाराष्ट्र राज्याची, प्रथमतः महाराष्ट्र राज्याचा अभ्यास त्याच्यावर भर दिला जाणार आहे. मराठी भाषा की CBSEमध्ये हिंदी आणि इंग्लिश या दोनच भाषांमध्ये अभ्यासक्रम असतो. पण आता तो जर आपल्याला राबवायचा असेल मराठी शाळांमध्ये तर मराठी भाषामध्ये तो राबवला जाणार आहे. सर्व शाळांमध्ये ही मराठी भाषा अनिवार्य राहील. त्यामुळे मराठीचा सन्मान तर होणारच आहे आणि तिचा अभिजात दर्जासुद्धा कायम राहणार आहे असं शासन सांगते. महाराष्ट्राची समृद्ध परंपरा आणि भाषा टिकवणं, तरुण पिढीला आपल्या सांस्कृतिक वारशाची जाणीव करून देणं हे सुद्धा काम या अभ्यासक्रमातूनच साध्य होणार आहे. शैक्षणिक वेळापत्रक तर शाळांचं वेळापत्रक हे स्थानिक हवामान आणि भौगोलिक परिस्थितीनुसार ठरवण्यात येणार आहे. CBSEचा अभ्यासक्रम असेल तर मार्च एंडिंगला परीक्षा होते, एप्रिलमध्ये शाळा भरते आणि पुन्हा 1 मे ते 31 मे सुट्ट्या लागतात. 1-2 जूनला पुन्हा शाळा भरते. शाळेची वेळ ही 9 ते 4 असते. आता स्थानिक हवामान आणि भौगोलिक परिस्थितीनुसार वेगवेगळ्या भागातील विद्यार्थ्यांसाठी अनुकूल वातावरण मिळेल शिक्षणासाठी यानुसार हे ठरवलं जाणार आहे. त्यानुसारच त्या शाळांच्या वेळासुद्धा शासन ठरवेल. मोफत शिक्षण 10वीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, 12वीपर्यंत मुलींना मोफत शिक्षण. स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित शाळांमध्ये या धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे. जास्तीत जास्त मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणं आणि शिक्षणामध्ये समानता राखणं हा शासनाचा उद्देश आहे. शासन त्याप्रमाणे ते काम करणार आहे. आता जिल्हा परिषद शाळांमध्ये हा पॅटर्न केव्हा लागू होणार, तर 2025-26 शैक्षणिक वर्षापासून तो टप्प्याटप्प्याने लागू होणार आहे. 2025 ते 29मध्ये तो सगळीकडेच लागू होणार आहे. पण 25-26ला तो इयत्ता पहिलीसाठी लागू करण्यात येणार आहे. त्यामध्ये आता CBSE पॅटर्नला शिक्षकांचं प्रशिक्षण आणि ब्रिज कोर्स, तर CBSE पॅटर्न आणि NCERTचा अभ्यासक्रम हे समजून घेण्यासाठी शिक्षकांचं ही विशेष प्रशिक्षण शिबिरं आयोजित केली जाणार आहेत. त्यामध्ये डिजिटल टूल्स, नव्या अध्यापन पद्धती, मूल्यमापन आणि त्या मूल्यमापन तंत्र वेगळी यासाठी शिक्षकांना कोर्स प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यांना माहिती देण्यात येणार आहे. ब्रिज कोर्सद्वारे अतिरिक्त प्रशिक्षणसुद्धा शिक्षकांचं वेळोवेळी होत जाणार आहे.
ज्या शिक्षकांना नव्या अभ्यासक्रमाशी जुळून घ्यायचं आहे त्यांच्यासाठी ब्रिज कोर्ससुद्धा उपलब्ध असतील. हे कोर्स ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात असतील. ते शिक्षकांनी करण्यासाठी शासन नियोजन करणारे आणि शिक्षकांना ते प्रशिक्षण देणारे. उद्देश काय शासनाचा, तर शिक्षकांना आधुनिक आणि इंटरॅक्टिव्ह शिक्षण पद्धतींशी सुसंगत बनवणं हे शासनाचाही उद्देश आहे. अभ्यासक्रम तर राबवायचाच, त्याबरोबर जे शिकवणारे शिक्षक आहेत त्यांनाही अपडेट करायचे, त्यांनाही त्या पद्धतींशी सुसंगत करण्यासाठी प्रशिक्षण द्यायचे. CBSE पॅटर्न स्वीकारण्याचं कारण काय तर पहा, यामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 या अंतर्गत शिक्षण अधिक परिणामकारक बनवण्यासाठी हा बदल करण्यात येत आहे. तसंच ह्या CBSE पॅटर्नचे फायदे काय आहेत, की CBSE पॅटर्न का आणि काय त्याचे फायदे होणार आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं, घोकमपट्टीला कमी प्राधान्य असतं. विद्यार्थ्यांमध्ये संकल्पनांची खोलवर रुजवणूक करण्यात येईल, त्यांना संकल्पना स्पष्टीकरण करण्यात येईल, त्यांना त्या संकल्पनांची योग्य समज मिळेल. सतत मूल्यमापन पद्धती CCE, परीक्षा वर्षाअखेर न ठेवता टप्प्याटप्प्यानं मूल्यमापन केलं जाईल. विद्यार्थ्यांचं सतत परीक्षा असेल, एकाच वेळी घोका आणि ओका हे बंद होणार आहे. व्यावहारिक शिक्षणावर भर देणारे, पुस्तकांमध्ये मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव आणि प्रयोगांवर आधारित शिक्षण देण्यात येणारे. स्पर्धा परीक्षांची तयारी, या CBSE पॅटर्नमुळे UPSC, JEE, NEET यांसारख्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा फायदा होणार आहे. सॉफ्ट स्किल आणि आत्मनिर्भरता, यामध्ये विद्यार्थी केवळ शैक्षणिक दृष्टिकोनातून नव्हे तर व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी सुद्धा तयार होतील याचीही काळजी घेण्यात येणार आहे. जागतिक दर्जाचं शिक्षण, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध होतील आणि जागतिक दर्जाचं शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे. आणि हे सगळे याच्यातून साध्य होणार आहे. त्यासाठी शासनानं हा CBSEचा पॅटर्न स्वीकारण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यानुसार कार्यवाही चालू आहे. नव्या CBSE पॅटर्नचं डिजिटल शिक्षण हा महत्त्वाचा भाग असणार आहे. या पॅटर्नमध्ये महाराष्ट्र सरकार शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम, ई-लर्निंग प्लॅटफॉर्म, ऑनलाईन टेस्टिंग सिस्टीम यांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यांचा विचार करत आहे आणि ते जास्तीत जास्त शाळांमध्ये तो उपलब्ध होतील यासाठीही शासन प्रयत्न करेल. विद्यार्थी आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI या आधारित शिक्षण तंत्रज्ञान, व्हर्च्युअल लॅब्स, डिजिटल कंटेंटवरून संकल्पना स्पष्ट करून घेऊ शकतील. यामुळे स्वतंत्र अध्ययनाची सवय, सेल्फ स्टडीची सवय विद्यार्थ्यांना लागणार आहे आणि अधिक व्यावहारिक शिक्षण आणि इंटरॅक्टिव्ह लर्निंग वाढणारे या पॅटर्नमुळे. आणि त्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न शासन करणारे, नियोजन करणारे आणि त्यानुसार हा राबवण्याचा प्रयत्न, त्याची सुरुवात झालेली आता, इकडे तिकडे काहीतरी होईल किंवा तो नियोजन जसं जास्तीत जास्त नियोजन व्यवस्थित केलं तर ते अधिक परिणामकारक होत जाणार आहे. पालक शिक्षक संवादासाठी नवी प्रणाली याच्यामध्ये येणार आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर अधिक चांगलं लक्ष ठेवण्यासाठी पालक आणि शिक्षक संवाद अधिक मजबूत केला जाणार आहे. आताही पालक सभा होत्यात, पेरेंट्स मीटिंग होत्यात, यामध्ये पण आत्ता सिस्टम आहे, पण ते अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. दर 3 महिन्यांनी पालक शिक्षक बैठक होणार आहे. ऑनलाईन फीडबॅकची सिस्टीम आणि स्टुडंट परफॉर्मन्सची ट्रॅकिंग सुविधासुद्धा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या नवनवीन बदल तंत्रज्ञानाशी जुळून घेण्याचं काम या पॅटर्नद्वारे होत आहे. आत्ता जे शिक्षण पद्धती तेही अधिक परिणामकारक कसं होईल यासाठी प्रयत्न करत आहे आणि ते परिणामकारक होण्यासाठी CBSEचा पॅटर्न राबवण्यासाठी शासन नियोजन करत आहे आणि ते जवळजवळ शासनाने निर्णय घेतला आहे. आता याची शाळांची वेळा, परीक्षा, मूल्यमापन नंतर हा कसा बदल होत जातो हे ह्या आलेल्या येणाऱ्या वर्षांमध्ये आपल्याला पाहावं लागणार. 2025 आणि 26साठी पहिलीला तो जर व्यवस्थित पॅटर्न राबला तर शासन टप्प्याटप्प्यानं हा पॅटर्न सगळीकडं आणि सगळ्या इयत्तांमध्ये तो राबवत असतो. शिक्षकांनाही त्यासाठी प्रशिक्षित केलं जाणार आहे, प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि त्याचा फायदा सगळ्यांनाच होणार आहे. धन्यवाद.